हा सर, तुमचं नाव? मी डॉक्टर महेंद्र पुरुषोत्तम भाविस्कर, MD मुंबई. सर, मुलगी शास्त्रीनगर हॉस्पिटलला होती. काय थोडं विचार. दिनांक 6 तारखेला सोमवारी शास्त्रीनगरमध्ये तो भ्याड हल्ला झाला. जो सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक यांनी डॉक्टर, नर्सेस, मावशी, कर्मचारी यांच्यावर जो भ्याड हल्ला केला. त्या हल्ल्यामध्ये डॉक्टर जखमी झाले, सिस्टरना जखमी झाल्या. त्यांना अर्वाच्य भाषेत शिवेगाडी देण्यात आली. त्यांच्यावर जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. त्यांना बाहेर आल्यावर तुम्हाला बघून घेऊ अशी धमकी देण्यात आली. त्यामुळे डॉक्टर लोकांमध्ये घबराट तयार झाली. तिथले स्थानिक कर्मचाऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली. अशा कारणामुळे डॉक्टरमध्ये एक दहशतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. आणि हे दहशतीचं वातावरण डॉक्टर काम कसे करतील हा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यांना अटक झाली आहे काय? अटक ही झाली म्हणजे त्यांनी तसा गुन्हा केलेला आहे. ह्या अटकेसाठी डॉक्टर लोकांनी स्ट्राईक केली. कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, औरंगाबाद, अमरावती या ठिकाणी निदर्शने डॉक्टरांनी 3 दिवस 2 दिवस बंद आंदोलन केलं. शासकीय हॉस्पिटलमधले OPD आणि IPD विभाग बंद ठेवले. याचा परिणाम रुग्णसेवेवर झाला. जे गोरगरीब रुग्णांना याचे हाल झाले, त्यांना ट्रीटमेंट मिळाली नाही. एका नगरसेवकाच्या असभ्य वर्तनामुळे सामान्य गोरगरिबांना त्रास झाला. सर, मुलीने राजीनामा दिला अशी माहिती आहे. आता सध्या तरी मुलीची कंडिशन एकदम याच्यामध्ये आहे, टेन्शनमध्ये आहे. तिला म्हणतात ना, मानसिक त्रास खूप झालेला आहे. ती घाबरते दवाखान्यात जायला. तिने तिचे चित्र बघितलं की जे गुंड लोक मारतायत, डॉक्टरांना मारतायत, नर्सला मारतायत, मावशींना मारतायत. तिला पण मारण्यात आलं. तिचा मोबाईल हिसकवण्यात आला. तिला घाण शिव्या देण्यात आल्या. तिच्या डोक्यावर ते सतत रात्री पण त्याला ते उठून मारतायत. म्हणजे एक प्रकारे शॉक बसल्यासारखं झालेलं आहे. आणि ते मनामध्ये भीती निर्माण झाली की हॉस्पिटलमध्ये काम करायचं की नाही. राजीनामा दिलेला नाही सर. राजीनामा कसा देणार? राजीनामा देणं म्हणजे डॉक्टरचं एक कर्तव्य आहे. लोकांना जीव वाचवणे, लोकांच्या आरोग्याचे रक्षण करणे. तिथं जर आपण एवढे 5.5, 8, 10 वर्ष शिक्षणात घालवले आणि राजीनामा दिला म्हणजे काय? लोकांना आपण राजीनामा देऊ शकत राजीनामा दिला सर अशी माहिती नाही. राजीनामा नाही दिलेला. कोणी राजीनामा दिलेला नाहीये. ते फक्त अंडर प्रेशरमध्ये आहेत, टेन्शनमध्ये आहेत. त्यांचा मानसिक त्रास झालेला आहे आणि त्यांना भीती आहे की आम्हाला डॉक्टर लोकांवर कधी हमले होऊ शकतात आणि आम्हाला प्रोटेक्टर कोण नाही आहे. त्या शास्त्रीनगरमध्ये त्या सुरक्षा रक्षकासमोर हल्ले झाले आणि हल्ले करताना जे हल्लेखोर पोलीस बॉडीगार्ड समोर हल्ले करत होते. आता मला सांगा की हे डॉक्टर लोकांवर एवढा अन्याय होतं, सर्वसामान्यावर किती अन्याय होत होते. त्यामुळे गंभीर परिस्थितीमध्ये डॉक्टर काम करू शकत नाहीत. हाच एक संदेश मला द्यायचा आहे. आणि डॉक्टरांनी जी एकजूट दाखवली ह्या प्रकरणामध्ये ऑल ओव्हर महाराष्ट्र, आणि मला अपेक्षा आहे की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी हे चांगले मुख्यमंत्री आहेत आणि ते डॉक्टरला नक्कीच न्याय मिळवून देतील. भले ते कोणत्याही पक्षाचा नगरसेवक असो, कोणी असो, पण आम्हाला एकच अपेक्षा आहे मुख्यमंत्री साहेबांकडून की त्यांनी आम्हाला डॉक्टरांना न्याय द्यावा, प्रोटेक्शन द्यावा, संपत्त्यांवर कार्य करून डॉक्टरांना न्याय द्यावा. हीच नम्र विनंती आहे.